हाय ऋतिक, कॉंग्रॅच्युलेशन्स. एक मस्त सरप्राईज दिलास तू अचानक आम्हाला. तू किती पण लांब गेलास तर आपली फ्रेंडशिप तशीच राहणार आहे, नो डाऊट. सो विल मिस यू. येस, अँड ऑल द बेस्ट फॉर युअर न्यू जर्नी. बाय. हॅपी जर्नी. टिक ब्रो, तुझ्यासाठी काय बोलणार, शब्द शब्द कमी आहेत. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट फॉर दिस न्यू जर्नी अँड अचीव ऑल युअर ड्रीम्स. बेस्ट लक. हॅलो ऋतिक ब्रो, तुझ्या या नवीन चॅप्टर ऑफ लाईफसाठी खूप खूप शुभेच्छा. विश यू अ व्हेरी बेस्ट लक. येस, टेक केअर ऑफ युअर सेल्फ ब्रो. आम्ही तुझ्यासोबत कायम आहे. आय होप यू एक्सप्लोर ईच अँड एव्हरीथिंग. आणि कोणत्या पण चॅलेंजमध्ये घाबरून जाऊ नकोस. आम्ही तुझ्यासोबत कायमच आहोत. अँड येस, कम आउट विथ फ्लाइंग कलर्स थ्रू इट. विश यू व्हेरी बेस्ट लक ब्रो. डिअर ऋतिक, तू आता ऑस्ट्रेलियाला जाणार आहेस हे ऐकून खूप खूप समाधान झालं. तुझं प्रत्येक स्वप्न साकार हो, ह्याच आमच्या सर्व कुटुंबियातर्फे तुला हार्दिक शुभेच्छा. तू आधीच US ला गेल्यानंतर आमच्या सर्वांचाच एक सख्या मुलापेक्षा जास्त काळजी केलेल्या व्यक्तीपैकी एक होतंस आणि आहेस. तुला आयुष्यभर तुझे सगळे स्वप्न साकार होत आणि तुझे जे काही टार्गेट घेऊन निघालेलं आहे ते पूर्ण होत, ह्याच खूप परत एकदा शुभेच्छा. थँक्यू. ऑल द बेस्ट ऋतिक. विश यू व्हेरी व्हेरी हॅपी जर्नी. आणि असाच यशवंत हो, गुणवंत हो. आधीच सारखीच तुझी पण प्रगती होऊ दे, या शुभेच्छा. ऑल दी बेस्ट, हॅपी जर्नी. ऋतिक, यशस्वी होऊन घरी ये. Hello Ritik, congratulations. We all are really proud of you. मी संस्कार, आम्ही रोज तुझा तो फेस बघायचो. तू एवढा जास्त डिप्रेशनमध्ये होतास, आम्हाला दोघांना पण बघवत नव्हतं. पण आता तुझ्या लाईफमध्ये तू ज्या पॉईंटला आहेस, हे जे अचीव्ह केलं आहेस, यासाठी वी ऑल आर रिअली व्हेरी प्राऊड ऑफ यू. अँड आधीच इथून बॉस्टनला गेल्यानंतर तू माझ्यासाठी जे काही केलं आहेस, मला अजून पण पहिलं तरी इमॅजिनच होत नाही आहे की तू चाललायस ऑस्ट्रेलियाला. पण हे मी कधी आयुष्यभर विसरू शकत नाही. आधीसाठी माझ्यासाठी आमच्या आजोबांना पॅरालिसिस झालेलं रात्रीतनं एवढं लेट तू निघून इथे कोल्हापूरला येणं. फ्रेंडशिप म्हणजे काय हे मी तुझ्याकडनं शिकली आहे खरंच. मे बी भरपूर वेळा आधीच आम्ही पण तुझ्यासाठी करायला कमी पडत असू, पण तू असं कधीच होणार नाही की मी तुला फोन केलाय आणि तू त्या मुवमेंटला येणार नाहीस इथे. मी खूप जास्त मिस करणार आहे तुला. मी मम्मी पप्पा सगळे खूप खूप जास्त मिस करणार आहे. आमच्यासाठी घरी आदेश गेल्यानंतर छोटी गोष्ट असेल ना कुठली, जी आम्हाला कुणाला तरी बोलवायचं असेल तर कधी संयम वगैरे पण तोंडात येत नाही. पहिला ऋतिकच तोंडात येतं. एवढं जास्त तू आमच्या फॅमिलीचा मेंबर झालायस. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. तू तुझ्या आयुष्यात खूप मोठा हो. आय मिस यू. हाय रितू म्हणलं की मला तू लहानपणीचा गोलू मोलू गोलगप्पा असा स्वीट चॉकलेट बॉय आठवतोस. आणि आज एवढा हँडसम हंक मोठा झालायस तू. 10वीपर्यंत नाही ग दीदी, मी नाही अभ्यास करत म्हणणारा डिप्लोमाला गेल्यावर डिस्टिंक्शनने पास झालास. 3 वर्ष टॉप केलास. त्यानंतर पुण्याला जाऊन पुण्यातही तू धुमाकूळच घातलास. इव्हेंट म्हण, कुठल्याही कॉलेजची ॲक्टिव्हिटी म्हण, त्या सगळ्यात तू 4 चांद लावलेस. ते झालं. परत तुझं स्वप्नच होतं आउट ऑफ इंडिया जायचं. त्यातही तू खूप स्ट्रगल केलेस, खूप कष्ट केलेस. त्यातनंही तू कोल्हापुरात येऊन परत एक साईट इंजिनियर म्हणून काम केलास. कोल्हापूरच्या सगळ्या गगनचुंबी इमारतीवर तुझंच नाव आहे. आणि तोच ऋतू, इंजिनियर ऋतिक शशिकांत शिंदे, हँडसम हंक, तू आज जाणार आहेस, सिडनीला चाललेला आहेस. आम्हाला सगळ्यांना खूप आनंदाची गोष्ट आहे. खूप प्राऊड फील केलं आहेस तू आम्हाला. आपल्या घरातलं, आपल्या अख्ख्या खानदानातला तू पहिला आहेस जो सातासमुद्रापार जाऊन शिक्षण घेणार आहेस, मास्टर्स करणार आहेस. आतापर्यंत तू खूप छान अभ्यास केलेला आहेस, खूप मेहनत घेतलेला आहेस, खूप कष्ट केलं आहेस. तुझे स्ट्रगल सगळे आम्ही बघितलेले आहेत.
तिकडे जाऊन ही अभ्यासच कर हां, बाकी काही करायचं नाही, अभ्यासच करायचा आहे तिकडे जाऊन. खूप छान अभ्यास कर, खूप मोठा हो. तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. असेच नाव रोशन कर, तुझं नाव खूप झळकू दे. आणि आपले डील लक्षात आहे ना, डील विसरायची नाही. तू स्पॉन्सर करणार आहेस आमची ट्रीप. ओके, बाय, ऑल द बेस्ट. Hello Dada, feeling very happy for your achievement. There is a person in every family who breaks the chain and shows the path. For us, you are the one. You faced a lot of hurdles but didn't stop. You kept the energy same every day. You are always going to be my idol and I love you so much. A very happy journey to you and I wish you the very best for that journey. हॅलो दादा, कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर न्यू अचिव्हमेंट. तू अशीच प्रगती करत राहा, असंच पुढं जात जा आणि असंच मला इन्स्पायर करत जा. अँड आय एम व्हेरी हॅपी फॉर युअर दिस अचिव्हमेंट अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स ऋती, जे तू ऑस्ट्रेलियाला चाललायस त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. मला खूप खुशी आहे की आपल्या फॅमिलीमध्ये तू पहिला माणूस आहे जो बाहेर शिकायला चालला आहे. काही चांगलं एक अचिव्हमेंट केलं आहे त्यानं. बाबा लहानपणापासून चांगलं कमी सुविधा असताना पण एज्युकेशनमध्ये तू अचीव्ह करत आलायस आणि तू जे शिकायला चाललायस त्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. मला ही पण आशा आहे की आपल्या जी तुला इन्स्पायर होऊन आपली बाकीची मुलं आहेत, आपल्या फॅमिलीमध्ये जी लहान मुलं आहेत किंवा आहेत, तुझ्याकडे बघून परत त्यांनी पण एक टार्गेट सेट करून फ्युचरमध्ये तुझ्यासारखेच काहीतरी एक मोठ्या गोष्टी अचीव्ह करायचा प्रयत्न करतील. इन फ्युचरमध्ये तुझे जे काय गोल्स असतील, देवाकडे मी अशीच आशा करतो की तुझे अचिव्हमेंट अशीच मोठ्या मोठ्या होत जाऊ दे आणि कंटिन्युअसली तुझ्या लाईफमध्ये अशीच ग्रोथ राहू दे. डिअर रेती, माझ्याकडून हार्डली कॉंग्रॅच्युलेशन तुझ्या अचिव्हमेंटसाठी. आणि ही अचिव्हमेंट मिळवण्यासाठी तू खूप खूप स्ट्रगल केलेस आणि स्वतःच्या टॅलेंटवर किंवा स्वतःच्या बळावर तू हे सगळं अचिव्हमेंट केली आहेस. ह्यासाठी मला तुझा खूप अभिमान वाटतो आणि तुझ्या या नवीन जर्नीसाठी माझ्याकडून तुला कायम सपोर्ट असेल. आणि ही आता तू परदेशात जाऊन सगळ्या साध्य करणार आहेस, ह्यासाठी माझी ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की तुला प्रत्येक गोष्टीत सक्सेस मिळावं आणि ऑल दी बेस्ट. कॉंग्रॅच्युलेशन्स दादा, तू तुझ्या आयुष्यात खूप मोठं यश प्राप्त केलंयस आणि तू आमच्यासाठी इन्स्पिरेशन्स आहेस. तुला बघून मला खूप अभिमान वाटतो. तुला तुझ्या पुढील भविष्यासाठी, शिक्षणासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द व्हेरी. अभिनंदन ऋतिक, पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. हार्दिक अभिनंदन ऋतिक, तुला उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलिया येथे जाण्याची संधी मिळाली. त्या संधीचं तू सोनं करावं हीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. बेस्ट ऑफ लक. कॉंग्रॅच्युलेशन्स ऋतिक, तब्बल तुझ्या 2 वर्षाच्या मेहनतीचं यश आज तुला प्राप्त झालं आहे. या दरम्यान तुझे पेशन्स आणि तुझ्या मम्मी पप्पांची तुला मिळालेली साथ ही खूप महत्त्वाची होती. आणि इथून पुढच्या शिक्षणासाठी, तुझ्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा. आणि ऑस्ट्रेलियात जाऊन तू पुढील शिक्षण खूप चांगल्या पद्धतीने प्राप्त करावं हीच माझी इच्छा आहे. आणि जसं तू इथं असताना, महाराष्ट्रामध्ये असताना तू जसं फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शनमध्ये यायचंस, तसंच तिथं जाऊनही तू फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शनमध्ये यावास हीच माझी अपेक्षा आहे. आणि इथून पुढील सर्व वाटचालीसाठी माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा. शिक्षणासाठी चाललायस त्याचा मला खूप अभिमान वाटतोय. शिंदे घराण्याचं खूप नाव केलंस तू. अभिनंदन ऋतिक. आणि परत पुढचं शिक्षणासाठी तू असं शिक्षण व्यवस्थित घेऊन चांगलं अजून पण भरभराटीचं तुला यश येऊ दे ही माझी तुला अपेक्षा आहे माझी. तू आमच्या घराण्याचं तू नाव मोठं केलंस, असं अजून माझ्या घरात कोणी काय केलेलं नाही. तुझ्या त्याबद्दल मला अभिमान आहे, त्याबद्दल मला अभिमान आहे. आणि इथून पुढे हे उज्ज्वल भविष्य काढ ही माझी अपेक्षा आहे. हेच मी सांगतो तुला. माझा कंठ दाटून आपल्याला आलेला आहे, तू जाणार आहेस पण. ये दादा, सध्या मला समजत नाही आहे की कसं आणि कुठून सुरुवात करू. बट तुला मला सांगायचं आहे की तू माझ्या लाईफमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट होतास आहेस आणि नेहमी राहणार.
आणि तू आता माझ्यापासून लांब चालला आहेस, तो सगळ्यात जास्त इमोशनल मोमेंट आहे माझ्यासाठी. मला माझ्या दिवसभरातला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, जसे की तुला डिस्टर्ब करायचे, तुला इरिटेट करायचे, तुझ्या अंगावर पडायचं ज्यावेळी तू कंटाळा असशील, परत तू जे रागवतोस मला माझ्या मिस्टेक्सवर, बट तू नंतर शांतपणे येऊन मला एक्सप्लेन पण करतोस नीटपणे कसे आणि कुठे माझी मिस्टेक झाली. हे सगळं खूप काही मला मिस करणार. मला आठवते की एकदा सई दीदीने मला सांगितलेले की तुझ्या आणि तुझ्या दादामध्ये काहीच फरक नाही. तो मोमेंट माझ्या लाईफमधला सगळ्यात बेस्ट मोमेंट होता आणि त्या मोमेंटला मला वाटले की आय हॅव अचीव्ड एव्हरीथिंग इन माय लाईफ. मोठा भाऊ म्हणून तू कायम माझा सपोर्ट केलायस, इन्स्पायर केलायस, गाईड केलायस. कुठेही माझी कधीही चुकीच्या वाटेवर गेलो तर मला बरोबर आणलायस, मला ओरडलायस आणि तू लांब चाललायस. आय डोंट नो हाऊ आय एम गोइंग टू सर्वाइव्ह दिस, बट येस, to reach this position you have done very hard work and you have reached it, and you have to be proud of yourself and we all are proud of you. You deserve every success that is coming in Vinvia, and I have no doubt that you will make all of us proud here. Please remember that no matter what happens, home will be always waiting for you. However, the Australia is far away from India, but you are still there in with us. Thank you for being my role model, my supporter, my guide, and everything you do for me. And I'm not able to thank enough the world. May this new chapter bring your life to the happiness and endless success. Thank you so much, Dada, for everything you did for me. We all are going to miss you a lot. You were the strength, pillar, and backbone of our family. But now you are going to Australia for your further study. But still, we are going to miss you each and every moment when you are there in Australia. We promise you that we always have your back, no matter what happens, and we all are proud of you. Until now, from the journey of India to Australia for your further studies, you have faced a lot of challenges, but always you have overcome it. So, for the further studies in Australia, we wish you all the best for future. अरे ती आम्हाला तुझा खूप खूप अभिमान आहे, कारण तू शिंदेंच्यातला पहिला मुलगा आहेस की जो बाहेरच्या देशामध्ये जाऊन उच्च शिक्षणासाठी बाहेरच्या देशात जाऊन MS करून तुझं करिअर घडवत आहेस. मला आठवतं तुला 10thला कमी मार्क मिळाले, 79% मिळाले. त्यावेळी तू नाराज झाला होतास, पण तू गिवअप केलं नाहीस. परत तू संजय घोडावतमध्ये ॲडमिशन घेतलंस आणि खूप मेहनत घेतलीस. खरं तर संजय घोडावतमध्ये ॲडमिशन घेताना माझ्या मनात होतं की तू कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यावंस, पण तू सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलंस. पण तू जी निवड केलीस सिव्हिल इंजिनिअरिंगची, तू ती साफ ठरवलीस, कारण डिप्लोमामध्ये तू 93.84% मार्क्स मिळवून तू डिप्लोमा उत्तमरित्या पासआउट केलंस. डिप्लोमा पासआउट झाल्यानंतर तुझी इच्छा होती की पब्लिक सर्व्हिसेस किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये जाऊन करिअर करायचं. सो तू मला म्हटलंस की पुण्यात ॲडमिशन घेऊया, तिथं कोचिंगचे क्लासेस भरपूर आहेत. एस अकॅडमीमध्ये आपण ॲडमिशन पण घेतलं होतं, पण नंतर फक्त 6 महिने गेले आणि तू म्हटलास की मला MS करायचं आहे. ठीक आहे, मी म्हटलं त्या दृष्टीने काय तू अभ्यास कर, काय कुठली कंट्री आहे ती चूज कर. तू US, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामधून तुझी निवड ऑस्ट्रेलियासाठी तू केलीस, ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन MS करायचं. हा निर्णय तू आदिशला बोललास. आदिशला पण तो इन्स्पिरेबल ठरला. आदिशनं US मध्ये MS करायचं डिसिजन घेतलं आणि तो आता ते MS परस्यू करतो. त्याचप्रमाणे मी ही गोष्ट माझी क्लासमेट सविताला शेअर केली. सवितासाठी पण ती इन्स्पिरेशन ठरली की ऋतिक जर MS करू शकतो तर अमेय का नाही. तुझ्यापासून इन्स्पिरेशन घेऊन अमेयनं पण
मेलबर्नमध्ये MS करायचं डिसिजन फायनल करून तो आता MS परस्यू करतो. तुझ्या MS बद्दल बोलायचं झालं तर आपल्याला खूप अडचणी आल्या, ऑब्स्टॅकल्स आले, पण तू डगमगला नाहीस, दिल सोडला नाहीस, गिवअप केलं नाहीस. अखेर यशाला तू गवसणी घातलीसच. तर एक गोष्ट लक्षात ठेव की ऑस्ट्रेलिया आणि इंडियामधलं कितीही अंतर लांब असू दे, पण तुझ्या प्रत्येक लाईफच्या मुवमेंटमध्ये, यशामध्ये आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, आम्ही तुझ्या बरोबर आहोत. जसं तू संजय घोडावतमध्ये आपलं नाव कमावलंस, AISMS कॉलेजमध्ये सुद्धा तू तुझं नावलौकिक मिळवलास. हॅकॅथॉन 2022चा तू विनर आहेस. त्याप्रमाणे द युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीमध्ये पण तुझं नावलौकिक व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुझ्या फ्युचरसाठी, करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट माय डिअर सन. थँक्यू. डिअर रितू, तू MS करण्यासाठी ऑस्ट्रेलियात चालला आहे. तिथे खूप कष्ट कर, खूप अभ्यास करून तुझं नाव लौकिक कर. एवढी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. थँक्यू. सॉरी सगळ्यांना. अजून एक महत्त्वाची गोष्ट मला बोलायची होती जी मी विसरलो. माहिती आहे मी परत बोलागलोय, सगळी बोर होत असेल तर सॉरी, बट एक गोष्ट त्या खूप महत्त्वाची सांगायची होती. काय नाही, मला आठवतंय परवा जेव्हा आलेलो ना तेव्हा घ्यायला आलेला तुम्ही, आणि आपला भारी माणूस आहे, एकदम मस्त ज्यूस पीत बसलेलं, त्याला काय वाटलं नाही कोण कुठनं आले काय नाही, त्याचा आनंद ज्यूसमध्ये होता. आणि एक माझा भाऊ आणि एक माझा अजून एक भाऊ, अशी दोघं मला शोधत होती, आणि त्यांना मी कसं आलो काय आलो त्यांना काय कळलं मी आहे तेव्हा, कारण मी त्यांना आवाज दिल्यावर त्यांना कळलं की बाबा आद्या आलाय म्हणून. खरं ज्या पद्धतीने तू मला तिथं उचललंस आणि फिरवलंस ना, त्या पद्धतीने मला तुला उचलायचं आणि फिरवायचं आहे. मान्य आहे मला जरा तुला उचलायला अवघड आहे, खरं मला तुला उचलायचं आणि फिरवायचं आहे. सॉरी मी तुला सोडायला येऊ शकत नाही आहे एअरपोर्टवर. तू आलेला आणि मला एक भारी वाटलेलं तू आलेला सोडायला, ते लय भारी फिलिंग होतं. तर सॉरी मी येऊ शकत नाही आहे, बट नक्की मी तुला परत जेव्हा तू इंडियाला घ्यायला येशील ना तेव्हा एक मोठी गाडी आणि अशी सगळी आपली मित्रमैत्रिणी भरून तुला घ्यायला येईन आणि तिथं तुला उचलीन, आणि परत मग तू मला म्हणशील अरे आद्या उचलू नको, असं इथं चालत नाही म्हणून. आणि ते मला एकदा एक्सपिरियन्स करायचं आहे, त्यासाठी लवकर ये परत. चल बाय. बाय.